नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा पद भरतीचा धडका या ठिकाणी चालूच आहे। बघा, महानगरपालिकेची सरळ सेवा भरती असेल, त्यानंतर धर्मदाय आयुक्ताची असेल किंवा जीएमसीची असेल, अशा इतर पद भरती तर येतच आहेत, पण अजूनही आपल्या प्रत्यक्षात असलेली तलाठी असेल, नगर परिषदेची पदभरती असेल, त्यानंतर जिल्हा परिषदेची असेल, आरोग्य असेल, अशा पदभरती येतच राहतील। परंतु मी आज या ठिकाणी आनंदाची बातमी अशी घेऊन आलो आहे की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची सरळ सेवेने पदभरती करता शिपाई आणि लिपिक पदाकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये ही जी काय ॲडव्हर्टाइज आहे त्याच्याबद्दल एक सविस्तर विश्लेषण आज या चर्चासत्रामध्ये करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपण जर या पेजला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून बघा आम्ही जे नवीन अपडेट येत असतात, नोटिफिकेशन येत असतात, ते आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण पाहूया नोकर भरती जाहिरात आहे। बघा, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची। बघा, आता याच्यामध्ये निवड कशी होते ते एक सांगणार आहे, वेतन किती आहे ते सांगेल, शैक्षणिक पात्रता काय आणि अटी शर्ती काय आहेत त्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ बघत आहात तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी आपल्याकरता धर्मदाय आयुक्तालय मार्फत जी काय सरळ सेवा पदभरती 2025 ची जाहिरात आलेली आहे त्याच्याकरता एक बॅच TCS पॅटर्न नुसार ही बॅच ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी असून अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आपल्याला देण्यात येतोय। आणि जो काय धर्मदाय आयुक्ताचं जी काय पदभरती आहे त्याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसला धरूनच TCS पॅटर्न नुसार मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक मापन चाचणी हे विषय या ठिकाणी कंबाईन सिलेबस या ठिकाणी त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे आणि तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण या ठिकाणी आपल्याला देत आहोत। TCS पॅटर्न फुल फोकस आहे, त्यामध्ये बघा तुम्हाला बॅच घेतल्यानंतर 100+ टेस्ट आणि ऑनलाइन PDF या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। बघा 999 रुपये ही बॅच आहे। त्याकरता तुम्हाला काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 या नावाने या ठिकाणी बॅच आपल्याला त्या ठिकाणी भेटेल। बघा, आपल्याला जर काय अडचणी आल्यास तर बघा, आपण पुण्यामध्ये असाल किंवा नाशिकमध्ये असाल तर आमचे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता किंवा तुम्हाला आमचा हेल्पलाईन नंबर सांगतो 9226018181 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती पण आहे। तलाठी भरतीची बॅच पण या ठिकाणी त्याचप्रमाणे आपण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम या ठिकाणी आपण देत आहोत। 999 रुपयामध्ये ही सुद्धा बॅच आपण परचेस करू शकता। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, जी काय यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी काय जाहिरात आहे त्याचं विश्लेषण या ठिकाणी बघा। कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदाच्या एकूण 133 जागेंची ही जाहिरात या ठिकाणी आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली। बघा विद्यार्थी मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ, मुख्य कार्यालय यवतमाळ आहे आणि नोकर भरतीची जाहिरात या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। आता यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि ऑनलाइन पद्धतीनेच आपली परीक्षा फी या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे, ठीक आहे। बघा आता, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल तर त्यांची ydccbank.com या संकेतस्थळावरती माहिती या ठिकाणी ते अपलोड करणार आहेत। आत्ता तागेत ही माहिती अजून अपलोड केलेली नाहीये, पण जी काय आपल्याला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली त्या बेसवरती आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे, ठीक आहे। कोणती पदे आहेत लक्षात असू द्या, कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई। बघा, कनिष्ठ लिपिकची 119 पदे आहेत आणि सहाय्यक कर्मचारी शिपाईची 14 पदे या ठिकाणी आहेत। बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला जो काय ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जी काय तारीख आहे ती 18 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे। आता लक्षात असू द्या, शेवटची अंतिम तारीख आहे 30 सप्टेंबर 2025। ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची ही तारीख आहे आणि ऑनलाइन अर्ज अंतिम जी तारीख आहे ती 30/9 म्हणजे 30 सप्टेंबर, परंतु वेळ जी आहे
ती इतर पदभरती संदर्भात जी काही वेळ असते ती संध्याकाळी 11:59 या वेळेतच तुम्हाला अर्ज सादर करायचा असतो। परंतु ही जी काय बँकेची जाहिरात आहे याचा वेळ जो आहे तो 30 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फक्त अर्ज भरू शकता। 5 वाजल्यानंतर 1 मिनिटही तुम्हाला ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन राहणार नाही, क्लोज होतील। त्यामुळे लक्षात असू द्या, लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। 12 दिवसाचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्याकरता दिलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता लिपिक पदासाठी वयोमर्यादा या ठिकाणी लक्षात असू द्या, 21 ते 38 वयामधला विद्यार्थी पात्र आहे। त्या वयामध्ये असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो। बघा, आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बघा, त्या विद्यार्थ्याची पदवी असणं आवश्यक आहे आणि MSIT झालेली असावी। त्यानंतर बघा, मराठी इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, तो कोर्स केलेला असेल असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो। आता याच्यामध्ये प्राधान्य कुणाला देणार आहेत? ज्याचं वाणिज्य विभागामध्ये शिक्षण झालेलं असेल, वाणिज्य फॅकल्टीला ज्याचं पदवी झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देणार। ठीक आहे। त्यानंतर बघा, जो काय सहाय्यक कर्मचारी लिपिक आहे तो 10वी उत्तीर्ण असावा, त्याला मराठी भाषेचं ज्ञान असावं, असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी काय परीक्षा होणार आहे ती 90 गुणांची परीक्षा होईल। लेखी परीक्षा 90 गुणांची होईल, लेखी परीक्षा 90 गुणांची, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एकूण मार्काचे 45% मार्क तुम्हाला जर पडलेच तर तुम्ही नंतर मुलाखतीसाठी पात्र होताल। अशी 2 टप्प्यामध्ये तुमची निवड केली जाणार आहे। पहिला टप्पा पार करण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेत 45% गुण मिळवणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची मुलाखत होईल 10 मार्काची आणि त्यानंतर तुमची फायनल निवड यादी लागेल। बघा, अशा पद्धतीनं ही जी काही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आहे याकरता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट लक्षात असू द्या। शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही पदवी केलेलं तुमचं सर्टिफिकेट असेल, 10वीचं सर्टिफिकेट असेल, हे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचा जन्मदिनांकाचा पुरावा आपल्या दाखल्यावरती असतो, त्यामुळे शाळा सोडलेला दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल त्याच्यावरती तो पुरावा असतो, ते एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। MSIT झालेलं सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे। त्यानंतर टायपिंगचा जे काय कोर्स लागतोय लिपिकसाठी तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, अनुभव सर्टिफिकेट जर असेल तर प्राधान्य तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। बघा, त्यानंतर नावात जर बदल असेल, आता बघा जे काही महिला आहेत त्यांचा लग्नानंतर नावात बदल होतो, अशांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा नावात जर बदल असेल तर ते एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज करणार त्या प्रवर्गात जे येतात त्याचा जातीचा दाखला, त्यानंतर नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो डोमसाईल असेल, अशी डॉक्युमेंट तुमच्याकडे अर्ज भरण्यासाठी आवश्यक आहेत। तुमचा फोटो आणि सही हे तर कॉमन आहे, सगळ्या ठिकाणी ते तर लागतंच, पण ह्या कागदपत्राच्या आधारे तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येईल। बघा, अशा पद्धतीनं ही जी काय यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आहे ती एक थोडक्यात तुम्हाला एक विश्लेषणात्मक सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सविस्तर PDF अजून आलेली नाही, परंतु माझ्याकडे माहिती असलेल्या बेसवरती मी तुम्हाला ही माहिती देतोय। तुम्ही याकरता देतोय की त्यांनी अर्ज करण्यासाठी फक्त 12 दिवसाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावेळेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि अभ्यास करण्यासाठी आपली बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। बघा, काय अडचण नाही, त्याच बेसवरती परीक्षेचं स्वरूप सुद्धा तसंच असणार आहे। मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य या बेसवरती परीक्षा होते, अवघड काही नाही। हा जो कॉमन सिलेबस आहे तो सर्व परीक्षेला असतो, त्यामुळं तुम्ही बॅच घ्या आणि अभ्यासाला लागा। वेळ कमी आहे आणि परीक्षेचा दिनांक हा वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावरती अपलोड करण्यात येईल। तुम्ही त्या ठिकाणी भेट देत राहा, किंवा तुम्हाला जर तिकडे जाणं शक्य नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा। आम्ही हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेत पोहोचूच, काही अडचण नाही, काही शंका नाही। तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो। धन्यवाद।